हॅलो हॅलो माईक. अरे बाबा साऊंड व्यवस्थित लाव रे बाबा, कारण माझी तर तुझ्या हातामध्ये आहे. कारण समोर माझ्या बंदी बुवा आहे, मला घरी जायचंय बाबा इथून. सडवली उगवतवाडी टिपरीनाथ यांच्याकडून 202 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तरी नाथ मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. तसेच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शक्तिवदेश आहे आमचे परम मित्र, या रिंगणाच्या बाहेर आमचे मित्र, पण रिंगणामध्ये आमच्या स्पर्धेत बोवाणी वारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मी माझ्या वारीला सुरुवात करतोय, लक्षात असावं. सुस्वागतम सुस्वागतम. माझी ग्रामदेवता आई जुना जाताई केरळी कामोरीच्या चरणी नमस्कार करून सर्वांची प्रेरणा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ही समस्त रसिक बांधवांना मान समानवंदना करून माझे नरेंद्र बाबू आणि या सडवली गावचे ग्रामदैवत अचलेश्वर आई घराणी सप्तगावली यांना वंदन करून समस्त हिंदू धर्मियांचं देवदैवतांचं ज्याला आदरापुजेचा मान आहे तो उत्कृष्ट कलेचा गणपती बाप्पा, त्या गणरायाच्या नमस्कार करून या महाराष्ट्राच्या राज्यावर छत्रपती शिवाजी महाराज मानवाला मानवाचा अधिकार मिळवून देणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि मराठी माणसांचा बुलंद आवाज विनोद बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आम्ही मुलगाची बाबू रंगले घराण्यातील चित्रकवी वासुवाणी यांचे भाऊ कृष्ण, यांचे शिष्य माझे वस्ताद माझे वडील बाळकृष्ण राऊत सकाराम सूत यांच्या आणि शिष्यमंडळी शाहीर सुरेश राऊत सह विजय करत यांचा तमाम उपस्थित बंधू आणि भगिनींना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा. आज या कार्यक्रमाचे आयोजक समस्त सडवली गावातील हौशी मंडळी यांनी आता दोन्ही कलावंतांना ही कला सादर करण्यासाठी संधी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो, स्वागत करतो. आज या ऐतिहासिकमध्ये उपस्थित गुरुजन वर्ग, शाहीर वर्ग, वक्तार वर्ग, आमचे शाहीर अनंत धुमाळ राजापूर, माझे रौद्रबंधू शाहीर अमोल पांचाळ, माझे संगीतकार प्रकाश नामे दिनेश कोसंबे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहे ते साऊंडवाले दादा, सानवी साऊंडवाले, या सर्वांना मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या वारीला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा झालेला आहे. आता बुवांना मुद्रा करायचा का? हा वा, तुम्हालाही शाहीर सुरेश राऊतचा संदीप बुवा आणि संजय बुवा या शाहीर सुरेश राऊतचा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा आणि तुमच्या पूर्ण वस्ताद तुमचे गुरुजन यांनाही माझा
शाहीर मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम पॅनलला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गीत गाताना सर्वप्रथम वंदन करतो शिवाच्या गणाला. ताबाळ कष्टून वाढविले हे वंदन त्या माय बापाला. करतो वंदन जाणी त्यानं दिले, करतो वंदन जाणी ज्ञान दिले त्या गुरुजनाला. आणि ज्यांच्या कृपेना वारू पालो हे वंदन या रसिक जना. कोकणाची कला देई आशिष मला. ठरलो मी भाग्यवंत गुरुकृपेने वसाला मला. झालो मी कलावंत. 1 2 3 4.
पुण्यवंत गुरुकृपेने वसाला झालो मी कलावंत गुरुकृपेने वसाला झालो मी कलावंत रसिक प्रेक्षकांमधून आलेलं पारितोषिक असं आहे. सारांश संतोष पासून कान नाक डोळे साबूत ठेवा आणि ऐका. बुवा बारी छान केलात, पण बारीला मजा आली का रसिक हो? बुवानी बारी एकदम मुळमुळीत केली. बुवा बारी कशी व्हायला पाहिजे हो? अहो तुमच्या गावात मी आलोय, मला वाटलं पाहिजे बुवा नवी काय बुवा काही वांधा नाही बुवा. आता अस्सल गावठी भाषेतून बोलावं लागेल. बुवानी त्यांच्या पद्धतीने केली, पण रसिक हो तुम्ही एवढं लांबून आलात, तुमचं नक्कीच मनोरंजन करून मी पाठवणार, यात ते मात्र शंका नाही. पण एक अट आहे माझी देशामध्ये.
बुवांच्या पर्सनल आयुष्यावरती मी कधीही बोलणार नाही, बुवांच्या घराण्यावरती कधी जाणार नाही, कारण हे माझ्या बापाची, माझ्या वडिलांची मला शिकवण, माझ्या घराण्याची शिकवण आहे. पण बुवा शास्त्राने तुम्हाला झोडणार, रात्री झोप पण लागणार नाही बुवा. बुवा तुमचा आवाज छान आहे बुवा. बुवांचे माझ्याने याच्या आधी बरेच कार्यक्रम झाले. बुवाने गाणं गायला, बुवा गाण्याची चाल एकदम खूप छान आहे. जुनं गाणं आहे ते, जुनं ते सोन आहे बुवा. अभिमान आहे आम्हाला. पण तुम्ही कुठल्या पट्टीत गात होता बुवा याचं जरा भान ठेवा. तुमच्या गाण्याला मी चाल देतो, ऐका शॉर्टकट मध्ये, वाजवू नकोस. बुवांचा गाणं होता, आयावी तुम्ही गवारी गणा. बुवा कुठल्या पट्टीवर तुम्ही जाताय त्याचं जरा भान ठेवा. बुवा म्हणाले, छान छान नाचते ये रंगणा, तुझ्या विना रंग सुना. बुवा गणपती बाप्पा गावाला गेले, त्या स्केल मध्ये गायला लागा बुवा. खरंच तुमचा आवाज छान आहे बुवा, मी चांगलं ते बोलणारा माणूस आहे, पण माझ्या वागण्यात जेव्हा कोणी शिरतो ना तेव्हा मी त्याला सोडत नाही बुवा. म्हणून माझं गण घेतोय बुवा. गणामध्ये माझा विषय आहे ते मी पटवून देणारच बुवा, पण बुवांना नक्की गण घासून जाणार. माझा शेर घेतो. शुभारंभिका रंभिका रत्नाची माळ हरपू गणाला, अन द्यावी स्फूर्ती तुटी मनाला. या गरीबाच्या झोपडीत आगमन होता, हर्ष होई मनाला. नम्र भावे मनोभावे वर्तन करतो कमल शरणा. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा गावाला गेले. जरी संदीप बुवा जिथे पुरुष असले तरी आज या रंगमंचावरती या कार्यक्रमामध्ये आज ती माझी घरवारी आहे, माझी घरवारी आहे. ती घरवारी रुसून बसली आहे. गणपती बाप्पा गावाला गेले ना, तर तिला मी काय म्हणतोय बुवा, माझी गाण्याची चाल अशी आहे. तू राहायला दिलाच्या वाडीत, एक नंबर दिसतेस साडीत, अनलाडीन गोडीत. अग धर्माच्या हाताला ने तोराणी, तुला फुलाच्या गाडीत. अग धर्माच्या हाताला ने तोराणी, तुला फुलाच्या गाडीत. संदीप बुवा त्या नक्की द्याल अपेक्षा करतो. हा दिवसभर असतो
नाव एक नंबर गाववाडीत हरली पाऊन धावला मग सांगा या गावच्या बैलाला कसा गणपती पावला. वा गाण्याचा सारांश देतोय. अशा त्या 3 व्यक्ती होत्या. त्यांना एक शाप होता, तो ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण या बुद्धी तलावरती बैल रूपाने वावरतोय. त्या बैलाचं बोल मी नाव मला सांगायचं या प्रश्नामध्ये, हा माझ्या गणामध्ये हा माझा तुम्हाला सवाल आहे. आणि तो जो बैल आहे तो जेव्हा ती हरळी म्हणजे दुर्वा खाण्यासाठी धावत असतो, तिथे अजून दुसरे 2 व्यक्ती असतात. एक गाढव असतं आणि एक स्त्री असते, चांडाळी असते. बुवा एक तुम्हाला थोडं सांगून देतो अर्धी. तर त्यांच्या तिघांच्या वादामध्ये ती हरळी उडून त्या गणपती बाप्पाच्या चरणावरती पडते आणि त्या बैलाचा उद्धार होतो. हा माझा गणाचा विषय आहे बुवा, तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये जात नाही, लक्षात असतो.
झालेला आहे. आता विषय तो गवळणीचा. बुवाने गवळण छान गायली होती. झुमुकाव आली पोर. त्या गवळणीमध्ये काय म्हणतात? शेर मध्ये बुवा म्हणाले की दिसा या गोकुळात वेगळं आहे, स्वभाव आगळा आहे, छंद मला लागला आहे. अगं राधे, माझा छंद तुला लागणारच, कारण 7व्या अवतारी मी तुला वचन दिलं होतं, म्हणजे 8व्या अवतारी पूर्ण केलंय, म्हणून माझा तुला छंद आहे. बुवानी चाल गेली झुमकावाली पोर. बुवा ह्या चालीची माझी नमानामध्ये गवळण आहे, नमानामध्ये. बुवा झुमकावाली चाल कशी आहे ते ऐका आणि गाणी गायला शिका. बुवा तुम्ही ज्ञानीवंत आहात, तुमचा आवाज चांगला आहे, त्याबद्दल काही वादच नाही. बुवा हे झुमकावाली गाणं कसं आहे ते पहिले ऐका आणि नंतर गवळणी गा. बुवा माझी गवळण घेतोय, लक्षात ठेवा. मनान साधी आहे ही सोदी, लय दिसते कामेबाज. अगं सांगतो हिताच घे ऐकून राधे, आज जपून वाग. करतेस प्रेम मारून चक्रासी सोडून लाज. आहे नावाचा मी कृष्ण, उतरीन तुझा सारा माज. बुवा गवळणीची चाल आहे. माझं युट्यूब वरती माझं साठवणीचं गाणं आहे, त्या चालीवरती गाणं गवळण घेतोय. तू दिसाय गोरी मनान काय, लय आहे सकावे बाज. तू दिसाय गोरी मनान काय, लय आहे सकावे बाज. थकलो सांगून राधे आज तुला सरलय कशाचा माज. आहे
खालील वाडी वडद असं